कोथिंबीर. गाईज सॅटरडे वाइब्स आणि मी करते स्किन केअर. प्लीज व्हॅल्यूम कम करा थोडा. गाईज मी आता वाजलेत किती वाजलेत ग? दिसत नाही ना हे? दिसते ना. ऑल डे ऑल नाईट मुझे आज सताए त्या गाणं ऐकायचं असेल तर तुम्हाला ते कळेल मी स्टेप का करते. स्क्रबिंग टाइम. गाईज माझं डोकं एवढं चालतं ना यार खरंच. आज मी म्हणजे अवॉर्डच भेटलं पाहिजे मला. डोकं चालतं. ब्रेकिंग न्यूज. संसार. आज सगळ्यांना कळलं आहे काय डोकं. येस ते तुला कळलंय आज. मला सगळ्यांना माहिती मला डोकं आहे. उगाच मी ह्या फील्ड मध्ये नाही गेले. कॉन्टेंट सुचतात मला असं भाजी मंडईत गेले आणि मला कॉन्टेंट सुचला. लगेच मी व्हिडिओ चालू केला. तुम्ही तो बघायला विसरू नका. शॉर्ट पण टाकल मी. स्टोरी टाकली होती मी खरं तर पण दीदी म्हणली रील पण टाक. मग मी रील पण टाकलं. कसं आहे आपलं डोकं चालतं खूपच. त्याच्यामुळे आता मी ऑलरेडी लाल आहे. आता अजून लाल पडेल. चलो मी स्क्रब करून घेते फटाफट. एव्हरेजचं स्क्रब वापरते मी. बेस्ट. वेलकम बॅक टू माय चॅनल. सॉरी मी आताच काय म्हणते त्याला स्किन केअर करून हां स्क्रब केलंय त्यामुळे सगळी मी ओली झाली आहे धुवून घेताना. तर आज आहे आमच्याकडं पोहे. माझे फेवरेट कांदा पोहे आणि काय म्हणायचं तुम्हाला कांदा भरपूर टाकलाय. हा आणि कोथिंबीर मी आज जाऊन आणली आहे. पोहे छान झाले. आणि मस्तपैकी पोहे झाले. मी तुम्हाला दाखवते. कॅमेऱ्यात तर छान दिसतात. मस्त झालेत. आता आम्ही ताटलीत घेणार आणि खाणार. आता वाजलेत 11:15. आमचा आज तरी लवकर आहे जरा नाश्ता. नाही तर तिथे घरी असताना आहे ना काय म्हणते त्याला डायरेक्ट आम्ही जेवतोच. आणि आजच आम्ही पोहे केले. आणि आमचा पसारा बघा. आज आम्ही सगळं साफसफाई करायला सुरुवात केली आहे. हा हे सगळं काय म्हणते त्याला झाडून बिडून सगळं हे केलं आम्ही. आणि अजून आम्हाला भांडी वगैरे सगळं किचन वाटा साफ करायचंय. पण आता आम्ही पेटपूजा करून घेतो पहिले. म्हणतात एवढा पसारा पण नाही रोज नसतो एवढा. आज आम्ही जरा कानाकोपऱ्यातून सगळं साफ करणार. हा आणि हे बघा मस्त पोहे एन्जॉय करतो आता आम्ही पोहे. मग नंतर मी भेटते. आता वाजलेत 1:45 आणि आमचं सगळं आवरलंय. आणि आम्ही आंघोळ कशा केलंय कारण की 12 वाजता आमचं पाणी गेलं. आणि आम्ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही किती टाइमपास करत होतो. आणि फटाफट पाणी भरून ठेवलं होतं. मग त्याच्यातच आम्ही आंघोळा केल्या आणि परत पाणी भरलं. आणि पाण्याची खूप यार वरड चालली आहे. आणि 12 वाजेपर्यंत पाणी असल्यानंतर सगळं जातं पाणी. त्यामुळे आम्हाला 12 वाजायच्या आतच सगळं काम करायला लागणार आहे. आणि दीदी मला म्हणली इकडे येऊ नको. ती काय करते काय माहिती. तिकडं जेवायला आणते ती. काहीतरी डेकोरेशन करून आणत असेल मला असं वाटतं. बर इथं आता तिने भाजी आणि काय आणले खाली. जिरा राईस ना. कोथिंबीर तर टाकलीच आहे.
कासे की दाखवते ओ जिरा राईस अँड भाजी कालची आहे. किती छान दिसतो ना स्नॅपचॅट मध्ये ना. आणि आता आम्ही जेवतो म्हणून मी पटकन फोडणी दिली जिऱ्याची. मला वाटलं हिला वास जाईल पण नाही गेला हिला वास. जिरा राईस म्हटलं ना मी. नाही जिऱ्याचा माझ्याशी फोडणी करताना फॅन लावलाय ना छान वाटतं ना. आता बघा आता छान दिसते कॅमेऱ्यात. मस्त आम्ही जेवणार आहे छानपैकी. इकडे ती फोटो काढते. चला आता आम्ही जेवतो मग मी भेटते. इकडे बघ ना इकडे बघ. आता बघ हाय कर. अगो बाई आणलंय खाऊ आणलंय. हाय कर. तुलाच फोन करणार होते. त्याचा टाइम बघून घे. आता कर. अर्धा तास आलाय. नेमकी मी कधी कधी ती बस गेल्यावर मी कशी म्हणते हॅलो वेलकम बॅक टू माय बघ कसं क्लिप काढलं माझं. हे सगळं माझं काढलं आणि ही पोरगी बघू इकडे बघ जरा दाखव क्लिप व्हिडिओ मध्ये बघ. माझा क्लिप काढून नेला बघ तिने. दाखव इथं दाखव क्लिप इथं दाखव. दिला मम्मीला तकलीफ नको म्हणून क्लिप दिलाय. बाबू काय म्हणते अगबाई ढगबाई. अरे कशाला नको काय इकडे बघ व्हिडिओ चालू. माझी हेअरस्टाईल कर मागे रोज करते का नाही ना पावसाळ्यात. हॅलो मी हेअरस्टाईल करते आकू माऊची म्हण. माशी माशी माऊची घालती का हेअर स्टाईलिस्ट आहे माझी ती. काय सुचना झालंय तिला. माझी केस बघून तिला काय सुचना. ब्युटी पार्लर आद्या ब्युटी पार्लर. आता भेळ मस्तपैकी दिली स्पेशल आणि मस्त भेळ झालेली कढई भरून. तुला भेळ खायची का. बाबूला भेळ काय द्यायची नाही. चला बाबू हॉल मध्ये घेऊ. चला इथं फार गरम व्हायला लागली एक तर. हा ना मग काय चला मस्त पैकी भेळ केली या खायला. भेळ भेळ खायला बोल. काय नडीस त्या मोठ्या मोठ्या ग. कसले काय नडीस आहेत मामीच्या. पेपर घेऊ का पेपर. बाबू बाय इकडे बघ. बाय परत भेटूया. पुढच्या महिन्यात पर बाबू. तसं नाही तू येणार ना भेटायला. व्हिडिओ कॉल करा मला. आईला सांग व्हिडिओ कॉल कर. हा कुणाला व्हिडिओ कॉल करायचा. कुणाला. हा आणि बूट घाल बाय कर. कुडकुडली आकांक्षा पण कुडकुडली खूप दिसते का कशी चालवते गाडी.
आणि आज पाऊस झालेला आहे. आम्ही अडकलो होतो मामीकडेच. एका हाताने चालवते आता गाडी. ठोकली तर ठोकली. हा एक हाताने, दोन्ही हात बघ भाई एक हाताने चालवती. कुठं हात ठेवलं दुसरा मांडीवर. सावकाश घ्या, उगाच हे करू नका. आले घर जवळ. हा पण मी ब्रेक दाबू शकते ना, फक्त आता गरज नाही म्हणून दाबत नाहीये. काही एक हाताने गाडी चालवते आणि थंडी एवढी वाजते. गार लागते. आणि आम्ही मामीकडेच होतो, तिकडे खूप पाऊस झाला, अडकलो होतो. ते का अडकलो होतो ते तुम्ही बघतालच ब्लॉग मध्ये, की आम्ही का गेलो होतो अचानक मामीकडे झोपेत उठून. आणि आता आम्ही घरी चाललोय. वाजलेत दिसलं ना एक हाताने. आता थांबलं ना पण हे असे हॉर्न बिन देत नाहीत कोणी. आणि त्या हात परत सोडलेला आहे. फक्त मी बघताय ना कसं चाललंय हिचं, गाडी घेऊन जावा. रॉकी रॉकी बाय. ह्याचं नाव रॉकी आहे का? नाही ग, मीच ठेवला आपला. आणि आता आम्ही चाललेलो आहे. गाईस तुम्ही असं काय करू नका. मी एक हात चालवते कारण ही ट्रेनरच्या ह्याच्यात आहे. मला सवय आहे. तिच्या मागे प्रो वाला बसलाय माणूस, त्याच्यामुळे म्हणजे वॉर्ड आहे त्याच्यामुळे ती चालवते. आणि तुमच्या मागे पण असं कोणतरी असेल तरच चालवा. मला सवय मला सवय मी लगेच कंट्रोल करू शकते म्हणून. दॅट्स वाय मी असं चालवते. नाही तर तुम्ही नका बच्चा बिच्चा बघत असतील माझे लॉक. तर चला आता खालीच लावा गाडी. मला लॉक कसा वाटला नक्की सांगा. आम्ही अचानक गेलो होतो माझे मग करो. आणि आम्ही अचानक झोपेत उठून गेलो होतो कारण की तिकडे आली होती वृंदा. आणि वृंदाला भेटायला आम्ही कधीच चान्स मिस नाही करणार. आणि मस्त मजा आली. पावसाचा आम्ही अडकलो तिथंच कारण की इकडे खूप पाऊस पडत होता, म्हणून मग आम्ही तिकडून लेट आलो. किती वाजता आलो तिथे आपण? 10:30 वाजले होते. आणि 10:30 वाजता आम्ही आलो. तर आणि एवढं सुंदर वाटत होतं ना रात्री यायला, खूप छान वाटत होतं. मी स्टोरी पण टाकली होती इंस्टाग्रामला, तुम्ही बघितली असेल तर कळेल तुम्हाला. जर तुम्ही आत्ता बघायला गेला तर ती नसेल कारण की माझा व्लॉग तुम्हाला माहितीच आहे लेट येतात खूपच. आणि चलो आज काय काय संडे आज, तर काय काय करतो आम्ही, कुठं कुठं जातो ते तुम्हाला दाखवतेच. कारण की आता पाऊस येणार आहे म्हणून आम्हाला लवकर लवकर आवरलं पाहिजे आणि बाहेर गेलं पाहिजे. कारण की काल खूप ऊन होतं त्यामुळे मग आम्ही गेलोच नाही. आणि संध्याकाळी जायचं तर पाऊस आला, त्यामुळं काल कुठंच नाही जाणं झालं, फक्त मामीकडे गेलो आम्ही. आणि आता वातावरण झाले, कोणाकोणाकडे पाऊस पडतोय, कुठल्या कुठल्या गावाला पाऊस पडतोय त्यांनी मला कमेंट करून सांगा. गाव पण सांगा मला, म्हणजे मला पण कळेल कुठल्या गावाला पाऊस पडतोय ते. आणि चलो आता आम्ही चहा पिलाय. सकाळी उठल्या पहिले आम्ही भांडी घासायला सुरुवात केली कारण की ना पाणी आमच्याकडं थोड्याच वेळ राहणार आहे. आता 12 वाजेपर्यंत तरी राहील. त्यामुळे मग आम्ही फटाफट आता आंघोळ करणार, कपडे धुणार. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, डान्स करता करता पाणी गेलं बाहेर डान्स करायच्या नादात. आणि चलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.